जिल्ह्यात करोनाचे 33,000 रुग्ण. जानेवारीच्या तुलनेत महिनाभरात सक्रिय येते की चांगलं वाचता. काही झालेलं नाही. नंतर तपासू डोळे. अहो सावंत चला. सावंत, नंबर वाढलाय तुमचा. कस काय? ते मागच्या वेळेसच्या डॉक्टरनी नीट तपासलं नसेल म्हणून कदाचित आत्ता लक्षात आलं असेल. बऱ्यापैकी वाढलाय. 6 महिन्यात 2दा नंबर वाढणं योग्य नाही. काय काम करता तुम्ही? मागच्या लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली. टूर ऑपरेटरचं काम करायचंय. आता फवारणीचं काम करतात. कसली फवारणी? हेच की म्हणजे कोविड पेशंटचा परिसर, पोलीस स्टेशन, स्मशानभूमी, म्हणजे जिथे जिथे गर्दी होऊ शकते अशी ठिकाणं की जिथे कोविड पेशंटचा स्पर्श होऊन इतरांना त्रास होऊ शकतो तिथे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करतो मी. त्याचाच साईड इफेक्ट आहे हा. त्याच्या फ्युम्स घातक असतात डोळ्यांसाठी. काही दिवस कंपनीला दुसरं काम द्यायला सांगा ना तुम्हाला. नाही, कंपनी नाहीये. स्वतःच काम करतात. पैसे नाही घेत. म्हणजे स्वतःच्या खर्चातून उगाच काय हे सगळं सांगत बसू नकोस. काय आहे डॉक्टर सगळंच काय स्वतःच्या खर्चातून नाही, मित्रमंडळी पण मदत करतात खूप. कसं आहे, तुम्ही जर हेच काम करत राहिलं तर डोळ्यांना कायमचा दोष येईल. हो, पण कोणीतरी हे काम करायलाच हवं ना. पण आता यांनीच करायची काही गरज आहे का? आपले पोलीस, डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय ही सगळी मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतात की नाही. आपले सफाई कर्मचारी तर दिवसातनं 3-3दा सार्वजनिक टॉयलेट साफ करतात. कुणासाठी? आपल्यासाठीच ना. आता ह्या सगळ्यांनी जर आपली जबाबदारी झटकली तर चालेल का? नाही चालणार. म्हणून मी आपल्या खारीचा वाटा म्हणून हे काम करतोय. आणि कोणीतरी सुरुवात करायला पाहिजेच ना. तुमचं म्हणणं खरं आहे, पण ताईंचं कन्सर्नही योग्यच आहे ना. हां, तुम्ही काळजी घ्यायला हवी. काळजी घेईन ना मी. तुम्ही सांगाल ते सगळं करेन मी. नक्की? नक्की. पण हे काम थांबवायला सांगू नका. ठीक आहे. हे 2 ड्रॉप्स देतोय तुम्हाला आणि हा एक स्पेशल गॉगल आहे. फवारणी करताना हा गॉगल वापरायचा. अजून एक गोळी लिहून देतो जी रात्री घ्यायची रोज एक. डॉक्टर, या सगळ्याचे किती झाले? नाही, याचे काही नाहीत. काही नाही. बर, तुमची फी डॉक्टर? तुमच्याकडून कसली फी नाही. रेग्युलर चेकअपसाठी येत जा. कुठल्याही फीची चिंता न करता. कुठेतरी मलाही सुरुवात करू दे ना. तुम्ही खूप चांगलं काम करताय. तुमच्या या कामात माझाही खारीचा वाटा.